स्वर्गीय पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी या मागणीसाठी 4 जुलै 2025 रोजी जळगाव जामोद शहर बंदची हाक देण्यात आली होती। याबाबत न्याय हक्क जन आंदोलन समितीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले होते। सदर आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव जामोद शहर वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जळगाव जामोद शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले। स्वर्गीय पंकज देशमुख भाजपा कार्यकर्ता जळगाव जामोद याची 3 मे 2025 रोजी त्याच्या वायाड शिवारातील शेतात लहान झाडाला फाशी घेतल्याने मृत्यू झाल्याचे कोणतीही चौकशी न करता प्रथम दर्शनी दाखविले होते। स्थानिक पोलीस प्रशासनाने या मृत्यूची चौफेर बाजूने तपासणी न करता आत्महत्या असल्याचे पत्रकारांना सांगितले। मात्र स्वर्गीय पंकज देशमुख यांचे कुटुंब व नातेवाईक यांची हत्याच असल्याचे आग्रही मत होते। याबाबत न्याय हक्क जन आंदोलन समिती तसेच मृतकाची पत्नी सुनीता देशमुख यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना वारंवार सीआयडी मार्फत चौकशीची मागणी केली आहे, परंतु प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही असे पोलिसांच्या आजवरच्या तपासावरून दिसत आहे। त्याकरिता सर्व पक्ष व सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रात असलेल्या संघटना यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार जनमताचा आदर करीत स्वर्गीय पंकज देशमुख व त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याकरिता व प्रशासनाला जागे करण्याकरिता स्वर्गीय पंकज देशमुख यांच्या हत्येची सीआयडी चौकशी व्हावी या मागणीकरिता न्याय हक्क जन आंदोलन समिती यांनी 4 जुलै रोजी जळगाव जामोद शहर बंदची हाक दिली होती। यावेळी संशयितांची नावे पोलीस प्रशासनाला दिली आहेत। संशयितांमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे असा खुलासा मृतक पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी केला आहे। यावेळी प्रसेनजित पाटील, स्वाती वाकेकर, भाऊ भोजने, अजय पारसकर, मनोज वाघ, अभय मारोडे, प्रमोद सपकाळ, भाऊराव भालेराव, तुकाराम काळपांडे, आशिष वायझोडे, तुकाराम गटमने, मंगेश कतोरे यांच्यासह शेकडो जळगाववासी सहभागी झाले होते। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।